पावसाळ्यामध्ये वनस्पतींना म्हणजे पिकाला रोग आणि कीड काय येतात. ते दोन भाग आहेत, रोग वेगळे आणि कीड वेगळे. रोग येण्याची मुख्य कारणं जी आहेत, पाण्याचा निचरा न होणं, जमिनीमध्ये अन्नद्रव्यांचं उपलब्धता आणि जीवाणू न वाढणं आणि हवेमधली असलेली आर्द्रता. तर हवेतली आर्द्रता आपण नियंत्रित करू शकत नाही, कारण पावसाळ्यामध्ये हवेत आर्द्रता असते. मग आपण काय करू शकतो, तर मातीमध्ये पिकाला वाफसा स्थितीला अशी रचना करू शकतो. म्हणजे पावसाळ्यामध्ये लावताना सगळ्या बहुतेक पिकांच्या ठिकाणी मराठवाडा असो नाही तर कोकण असो, त्याच्यामध्ये उंच गादी वाफे किंवा सरीवरंबे करतात. म्हणजे जास्त पाण्याचा निचरा होतो आणि जमिनीमध्ये वाफसा राहतो, त्याच्यामुळे जमिनीतले रोग वाढतच नाहीत आणि जमिनीतले रोग न वाढल्यामुळे पिकावरती रोग येत नाहीत. आणि त्याचा आधीचा उपाय असतो बीज प्रक्रिया करणे, बीजावर संस्कार करणे. या बीजावर संस्कार केला म्हणजे भातावरती मिठाचा संस्कार केला तर भाताला करपा रोग येणार नाही. रोग येण्याचं मुख्य कारण जमीन आणि आर्द्रता हवेतली. तर हे आपण नियंत्रित करू शकतो.